पाहायला मिळतो। नक्कीच विनंती करतो रॉयल कळंबोली संघाचे प्लेइंग 11 खेळाडू आपण यायचे मंचकावर स्थानापन्न व्हायचे। तदनंतर परशिरोळ संघ आपलं देखील प्लेइंग 11 खेळाडू घेऊन आपण मंचकावर स्थानापन्न व्हायचे। आज आपण पाहतोय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी केला। हा संघ एक संघ विजेता ठरला, एक उपविजेता ठरला। दोन्ही संघाचं आयोजकांच्या वतीने मनापासून आभार मानतो। एकच विनंती करतो दोन्ही संघाच्या संघनायकाला की आपण आपले प्लेइंग 11 खेळाडू घेऊन आपण मंचासमोर यायचंय। काही क्षणातच बक्षीस वितरण सोहळा देखील सुरू केला जाईल। आपण पाहायला गेलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण पाहतोय उत्कृष्ट बायसिकल, तदनंतर ज्या बायसिकल आम्हाला प्रोव्हाइड केली गेली नक्कीच श्री नवनाथ शिरकुळे साहेब, नवी मुंबई पोलीस, तदनंतर आमचे लाडके उद्योजक आदरणीय वैभवजी विरकर साहेब यांच्या शुभ हस्ते ही बायसिकल आम्हाला प्रदान करण्यात गेले। तदनंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहतोय बॅट पाहायला मिळते। ती बॅट आम्हाला पुरस्कृत केली गेली श्री हेमंत मोठे साहेब एम फार्मसी यांच्या माध्यमातून ही बॅट आम्हाला प्रोव्हाइड केली गेली। तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज असतील त्या गोलंदाजाला देखील ट्रॅक अँड टी शर्ट आम्हाला दिले गेले। माननीय डॉक्टर मनोहर काकडे साहेब MD OM हॉस्पिटल कामोठे यांचा देखील मनापासून आभार। विनंती करतो रामदासजी महानवर साहेब आपण देखील मंचकावर यायचंय। भाजपचे उपाध्यक्ष माचारी कामगार आणि तमाम कळंबोलीकरांचं नेतृत्व जे मात्र खांद्यावर घेतलं असा युवकांचं प्रेरणास्थळ आदरणीय रामदासजी महानवर साहेब आपण देखील मंचकावर स्थानापन्न व्हायचंय। विनंती करतो नवनाथजी कोळेकर साहेबांना आपण देखील मंचकावर स्थानापन्न व्हायचंय। खूप चांगला खेळ आपण आज पाहिला। रॉयल 11 संघाच्या संघनायकाला देखील विनंती करतो आपण प्लेइंग 11 घेऊन इथं हजर राहायचंय। तदनंतर विनंती असेल नक्कीच माजी नगरसेवक पंजन महानगरपालिका अध्यक्ष कळंबोली क्रिकेट असोसिएशन विजय शेठ खानावर साहेब यांना देखील विनंती असेल आपण या मंचकावर स्थानापन्न व्हायचंय। आज खूप चांगला खेळ आपल्या संघाने केला। आदरणीय विजय शेठ खानावर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचकावर स्थानापन्न व्हायचंय। नक्कीच अभिजित कोकरे साहेबांना देखील यथोचित मान सन्मान आदरणीय भरतजी नारनवर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय। त्यांना देखील विनंती असेल विजय शेठ खानावर साहेबांना आपण देखील मंचकावर स्थानापन्न व्हायचंय। तदनंतर नक्कीच भरत साहेबांना विनंती असेल आपण रामदास महानवर यांचा देखील यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। साहेबांनी शुभ हस्ते मायेचे उपदार शाल मांगल्याचं प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो। तदनंतर नवनाथ हुलगे यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर यायचंय। या खुर्च्या लावल्या स्टेज समोर त्यावर स्थानापन्न व्हायचंय। या उदयजी पवार गणेशजी खानावकर यांचा संघ परशिरोळ संघ दोघांना विनंती असा संघ मालकासकट आपण यायचंय। या खुर्च्या लावल्या त्या खुर्च्यावर स्थानापन्न व्हायचंय। खूप चांगला खेळ आज आपल्याला पाहायला मिळाला परशिरोळ संघाच्या माध्यमातून देखील। सन्मान्य श्री API सातपुते सर यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचकावर यायचंय। मुंबई पोलीस API सातपुते सर आपला देखील आदरणीय भरतजी साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान केला जाईल।
आज आपण पाहतोय नक्कीच पुण्यश्लोक विनंती असेल भरत साहेबांना आपल्या शुभास्ते आपण श्री विजय शेठ खानावर साहेबांना देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे। कळंबोली क्रिकेटचे अध्यक्ष माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका तदनंतर साहेबांना विनंती असेल API सातपुते साहेब यांचा देखील आपण मान सन्मान करायचा आहे। आदरणीय भरत साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण API सातपुते साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मंचावर करायचा आहे। साहेबांना माय जुबदार शाल मांगल्याचं प्रतीक श्रीफळ पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान पाहायला मिळतो आपल्याला मंचकावर। तदनंतर नक्कीच आपण पाहतोय बक्षीस वितरण सोहळाकडे आपण वळतोय। आपण पाहायला गेलं तब्बल 2 दिवस ज्याने खूप चांगली मेहनत कॅमेरा वर्क विविध व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर या पुण्यश्लोक आहिलादेवी चषकाचे व्हायरल केले गेले असे संपूर्ण टीम किरणजी दळवे आणि संपूर्ण त्यांचा परिवार असेल केतन दळवे असतील आणि PTC लाईव्हची टीम यांना विनंती आहे आपण जायचं मंचकावर साहेबांच्या शुभास्ते आपला देखील मान सन्मान केला जाईल। आपण पाहायला गेलं किरणजी दळवेंचं खूप चांगलं कार्य पाहायला मिळलं। 2 कॅमेरे तदनंतर 1 ड्रोन अशा तब्बल 3 कॅमेऱ्यातून ही स्पर्धा कव्हर केली गेली। नक्कीच विनंती असेल किरणजी दळवे की केतन दळवे पूर्ण PTC लाईव्हची टीम आपल्याला विनंती असेल आपला सर्वांनी उपस्थित राहायचं साहेबांच्या शुभास्ते आपला देखील मान सन्मान केला जातोय। तदनंतर यांचं शुभागमन झालंय ते नक्कीच PSI अनिल राजुरी साहेब यांचं देखील इथं शुभागमन पाहायला मिळतंय। साहेबांना विनंती असेल आपण येऊन मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। कांबटे पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय अनिल राजुरी साहेब यांचं देखील शुभागमन इथं पाहायला मिळतंय। तदनंतर आपण पाहायला गेला अप्रतिम धून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। DJ मॉन्टी आणि SK इव्हेंटचे सर्व उदयजी पवार असतील तदनंतर DJ मॉन्टी असतील दोघांना विनंती असेल आपण यायचं मंचकावर आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल। SK इव्हेंटचे सर्व उदय पवार आपण देखील यायचंय। आज आपला संघ देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरला आहे। आपण पाहायला गेलं DJ मॉन्टी खूप चांगली मेहनत खूप चांगलं काम गेलं 2 दिवस आपल्या सर्व आयोजकांसाठी त्यांचा देखील मनापासून आभार। नंतर नक्कीच आज आपण पाहिला आज दिवसभरात त्यांचा आवाज आपला ऐकायला मिळाला। तब्बल कर्नाळ्याच्या पुढे बारपाडा गाव आहे तिथून यांनी आज आपला कॉल एक्सेप्ट केला आणि इथं आजवर पोहोचले। चेतनजी गावंड सर यांचा देखील आयोजकांच्या वतीने यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळते। आपल्या शब्दाला मान देऊन ते आज तब्बल 30 ते 40 किलोमीटर आपल्यासाठी आले त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने। तदनंतर नक्कीच आपण पाहायला गेलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय। या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप सुरेख कामगिरी पार पाडली ते नक्कीच आमचे
सिनियर पी आदरणीय देवेंद्र पोळ साहेब यांचं देखील शुभागमन होते. साहेबांना विनंती असेल आपण देखील मंचाकडून स्थानापन्न व्हायचंय. देवेंद्र पोळ साहेबांना विनंती असेल आपण देखील मंचाकडून स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर आपण पाहिलं 2 दिवस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बीबी नगर मुंबई आदरणीय देवेंद्र पोळ साहेबांचं शुभागमन होते. विनंती असेल भरत साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण देखील साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर विनंती करतो भरत साहेबांना आपण ऑफिशियल स्कोरर आपण पाहायला केलं 2 दिवस ज्यांनी खूप सारे स्कोरिंग आपल्या माध्यमातून पाहायला मिळले. वेळोवेळी स्ट्राईक रेट असेल, रन रेट असेल, आवश्यकता असेल, आपल्याला सर्व माहिती पोहोचवली गेली 2 दिवसात. ते योगीजी वाघ सर यांचा देखील यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करतो भरत साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण योगेश वाघ सरांचा देखील मान सन्मान इथं केला गेलाय. नक्कीच ज्यांनी गेले 2 दिवस अतिशय स्वादिष्ट रुचकर जेवण आम्हाला पुरवलं गेलं आयोजकांच्या माध्यमातून, ज्यांनी आम्हाला जेवण पुरवलं गेलं असं श्री तुळजाभवानी कॅन्टीनचे सर्व गणेश गोलब साहेब यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर यायचं. गेले 2 दिवस ज्यांनी आम्हाला चविष्ट स्वादिष्ट जेवण पुरवलं गेलं असे गणेश गोलब साहेब यांचा देखील मी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील मान सन्मान करायचा आहे. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच श्री संदीपजी नारनवड साहेब माजी आर्मी आणि आता मात्र त्यांचा पोलीसमध्ये सिलेक्शन झालं. मी विनंती करतो आमच्या मंचावर सर्व PSI साहेब असतील आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. संदीपजी नारनवड साहेबांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. विनंती असेल अनिल राजुले साहेब, देवेंद्र पोळ साहेब, सर्व PSI साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी नारनवड साहेबांचा यथोचित मान सन्मान करतात, ज्यांनी माझी आर्मी आहेत आणि आता मात्र मुंबई पोलीसमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आहे असं संदीपजी नारनवड साहेबांच्या विनंती करतो. देवेंद्र पोळ साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय आज मंचकावर संदीपजी नारनवड साहेब माझी आर्मी माझी भारतीय सैनिक, तदनंतर मात्र देशसेवेची आवड देशसेवेचं प्रेम त्यांना आता मात्र मुंबई पोलीसमध्ये घेऊन आलंय. खूप चांगलं काम, खूप चांगली मेहनत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांच्या वतीने भरजी नारनवड साहेब असतील, अनिलजी राजुरी साहेब असतील, देवेंद्रजी पोळ साहेब असतील, किरण राव साहेब असतील, यांच्या शुभ हस्ते आता मात्र त्यांचा शुभ सन्मान केला जातो. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या आयोजकांच्या वतीने देण्यात येतात. नंतर
नक्कीच आज आपण पाहायला गेलं सर तर नक्कीच आदरणीय भरतजी साहेब पुरस्कृत आणि दगडीदार स्पोर्ट्स क्लब आयोजित स्पर्धा 2024 पाहिली पुण्यश्लोक राजमाता आयला चषक आपल्याला पाहायला मिळलं। या चषकामध्ये आज आपण पाहायला मिळलं खूप भलं मोठं आयोजन झालं। गेले 2 दिवस ही स्पर्धा अहोरात्र मेहनत आयोजकांची असेल, खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळाली। काल आपण पाहिला वेगवेगळ्या मूकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप झालं। त्यानंतर आपण पाहिलं ज्या महिला रिक्षा चालक आहेत ज्यांचा पोट उदरनिर्वाहाचा प्रश्न त्या महिलांचा देखील काल मान सन्मान करण्यात आला। आज देखील महिला कुस्ती खेळाडू ज्यांनी आपल्या कळंबोलीचं नाव राज्यस्तरापर्यंत पोहोचवलं अशा सर्व महिला खेळाडूंचा सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात आला। तर नक्कीच NP खैरेचे सरांना विनंती करतो आपण या संपूर्ण स्पर्धेबद्दल आम्हासारख्या युवकांना आपण मार्गदर्शन करावं ही विनंती। धन्यवाद। खरं तर या शिवाजी मैदानावर बरेच सामने भरत असतात, परंतु ही आगळी वेगळी मालिका आणि चषक आहे असं आम्हा सर्वांना वाटतं। कारण हा चषक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या नावाने भरवला, त्याबद्दल मी भरत नारनवर आणि त्यांच्या टीमचं आम्हा सर्व समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करतो। एक वेगळा चषक भरवण्याचं काम या ठिकाणी केलं। या ठिकाणी आता त्यांचे बरेच पोलीस मित्र आहेत, पण खास करून पोळ साहेब असतील, राजुरे साहेब असतील, त्यांची सर्व टीम असेल, आमचे विजय शेठ खानावकर असतील, धनगर समाजाची एकमेव पनवेल महानगरपालिकेची नगरसेविका मोनिकाताई महानवर असतील, प्रकाश शेठ महानवर असतील, या ठिकाणी सातपुते साहेब असतील, या शहरातील कळंबोली धनगर समाज आणि अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश धायगुडे असतील। भरत नारनवर साहेब म्हणलं का बऱ्याच वेगळ्या लोकांना असं वाटतं की हा आमच्याबरोबर असावा, कारण त्यांनी असं मोठं एक चांगलं काम केलंय की सर्वांबरोबर ते असतात। कोणाच्याही ठिकाणी मध्यंतरी त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि खास करून आम्हाला असं जाणवलं की सर्व जाती धर्मातील, प्रशासनातील, सगळ्या सिस्टीममधील एक फार्मासिस्ट, एक औषध निर्माण क्षेत्रातला व्यक्तिमत्व चांगल्या समाजाच्या सेवेमध्ये येतो। खास करून आम्हाला अभिमान आहे की आमच्या समाजातला एक हिरा अशा पद्धतीचे प्रकल्प राबवतो। कष्टाचे पैसे दान म्हणून किंवा एखादा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून देणं एवढं इझी टास्क नाही। प्रत्येकाला घरदार आहे, परंतु समाजाप्रती असणारं प्रेम, प्रत्येकाचा वाढदिवस साजरा केला तर भरत नारनवरांनी वर्गणी द्यावी ही इच्छा व्यक्त होते। भरत नारनवर साहेब हे कळंबोलीमध्ये आणि या कॉस्मोपॉलिटिशियन शहरामध्ये अभिमानाची बाब आहे आणि अशा पद्धतीचा एक चांगला संशोधक वृत्तीचा व्यक्तिमत्व। खरं तर बरेच संघ या ठिकाणी होते, चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळ सादर केला आणि या ठिकाणचं हेच मैदान असं आहे की कला सादर करायचं ठिकाण। या ठिकाणी बरेच दिवस रात्र मेहनत करणारे, परिश्रम करणारी लोक आहेत। पुन्हा एकदा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या नावाने हा चषक भरवला आणि म्हणून मी भरत नारनवर यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी ज्यांनी खेळ दाखवला, ज्यांनी आपली अनमोल वेळ दिला, सुट्टी टाकून मुलं काम करतात। अक्षरशः पोलीस मित्र आमचे बरेच आहेत, या प्रत्येक संघामध्ये सुट्ट्या टाकतात मोठे साहेबांसारखी लोक आणि अभिमान वाटतो की या खेळाला महत्त्व तर दिलं जातं, परंतु अहिल्यादेवींनी देशभर क्रांती केली आणि तशाच पद्धतीची असल्या डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा असा चांगला ज्योत तुम्ही उभा केला। पुन्हा एकदा ज्यांनी मेहनत घेतली, अनावधानानं कोणाचं नाव राहिलं असेल माफी मागतो, परंतु ज्यांनी हे संघटन करायला मेहनत घेतली असेल, लाखो रुपये भरत नारनवर साहेब तुम्ही याच्यावरती खर्च केला आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीचं पवित्र काम, एक संघटनाचं काम, खेळाला मनोबल वाढवून देणारं काम या ठिकाणी केकन साहेब आहेत। बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी घडतात या शहरामध्ये, पण जो काम करतो त्याच्या पाठीमागे उभा राहणं आमचं काम आहे आणि अशा माणसाचं मनोबल कधीही खच्चीकरण झालं नाही पाहिजे। पुन्हा एकदा विजेत्या संघाचं, सर्व खेळाडूंचं अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। धन्यवाद NP खैरे सर, आपला खणखणीत आवाज ऐकून आम्हा तरुणांची उमेद जागी झाली, त्याबद्दल आपलं देखील खूप खूप आभार। तदनंतर विनंती करतो मी महिला बाल कल्याण सभापती माजी नगरसेविका आदरणीय सौ मोनिका वहिनी प्रकाश महानवर आपण देखील यायचं आहे। नक्कीच वहिनी जर आपण पाहायला गेलं काल 2 दिवस ही स्पर्धा आपल्या थाटामाटात अगदी कळंबोली शहरात पिवळसर अगदी वातावरण करून टाकले। भरत साहेबांच्या मार्गदर्शनानंतर दगडीदार स्पोर्ट्स क्लबने पूर्ण मेहनत संपूर्ण झोकून दिलं, गेले 8 दिवस मेहनत करतोय। आपण पाहिलं काल दिवसभरात
तब्बल 20 मूकबधीर विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण वाटप झालं. तदनंतर 5 ते 6 महिला गृहिणी आहेत त्या पण रिक्षा चालवतात अशांचा देखील सन्मान आपण काल पाहायला गेला. आज आपण पाहिलं ज्यांनी कळंबोलीचं नाव राज्यस्तरापर्यंत कुस्ती क्षेत्रात नेलं अशा 6 महिला कुस्तींचा आपण आज सन्मान केला. आपल्यातले नवनाथ कोळेकर साहेबांची मुलगी देखील त्यात आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. वहिनींनी देखील खूप चांगलं काम आपल्या समाजासाठी केलं. तब्बल 6 कोटीची निविदा मंजूर करून अहिल्यादेवी भवन आपल्या गुरुद्वाराच्या बाजूला देखील एकमेव अशा नगरसेविका आहेत ज्यांनी प्रस्ताव मांडला आणि आदरणीय तो प्रस्ताव पाससुद्धा झाला. अशा वहिनींना आम्ही विनंती करतो आपलं देखील मार्गदर्शन आमच्या युवकांसाठी करायचं. नमस्कार. आज या ठिकाणी छत्रपती क्रीडांगणावरती हा जो सामना भरवण्यात आलेला आहे 2 दिवसाचा दगडी चाळ मित्र मंडळ आणि आपले युवा नेते भरतजी नारनवर यांच्या माध्यमातून हा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चषक या क्रीडा सामना हे 2 दिवसाचे या ठिकाणी भरवण्यात आले होते. या क्रीडा सामन्यासाठी उपस्थित सर्व समोरील प्रेक्षक वर्ग आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर छत्रपती क्रीडांगणावरती आपण पाहतो दर शनिवार रविवारी सामने होत असतात आणि दर शनिवार रविवारी अतिशय मोठ्या उत्साहाने सामने या ठिकाणी घेतले जातात. हे फक्त आपल्या सर्व कळंबोलीतील नागरिकांच्याच मुळे होत असतं जेणेकरून आपण प्रेक्षक म्हणून दर शनिवारी इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतो आणि या खेळाच्या सामन्यांची ही शोभा वाढवत असतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चषक या बाबतीत सांगायचं झालं तर दरवर्षी जवळजवळ आपण पाहतोय की ते दगडी चाळ मित्र मंडळ आणि भरत नारनवर साहेब यांच्या संयुक्त माध्यमातून या ठिकाणी हे सामने भरवले जातात. आणि फक्त सामनेच नाही तर त्याबरोबर अनेक जनहितार्थ कामे ही त्यांच्यामार्फत केली जातात. आत्ताच आपण ऐकलं की 2 दिवसापासून शनिवार रविवार हे सामने होते तर या सामन्याबरोबरच विविध ही जनहितार्थ सेवा या ठिकाणी केल्या गेल्या. त्याचबरोबर आपण पाहतो ज्या महिला स्वतःच्या पायावरती उभा राहिल्यात, ज्या महिला रिक्षा चालक आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला, मूकबधीर विद्यार्थी असतील त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आत्ता पाहिलं आपण की ज्या क्रीडा क्षेत्रातील ज्या कुस्तीपटू ज्या महिला खेळाडू आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला गेला. हा जो चषक ठेवला गेला आहे अहिल्यादेवी चषक ह्या अहिल्यादेवींच्या नावाने ठेवला आहे आणि त्यांना साजेल अशी कामगिरी आज या ठिकाणी झालेली आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून. म्हणून पूर्ण दगडी चाळ मित्र मंडळ आणि भरत नारनवर साहेब यांचे मी मनापासून कौतुक करते की सामना असतो फक्त 2 दिवसाचाच पण जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापासून ह्या सर्वांची तयारी लागलेली असती. दिवस रात्र हे मेहनत करत असतात आणि फक्त ह्या 2 दिवसासाठी त्यांनी मेहनत केलेली असती आणि ती मेहनत नक्कीच रंग आलेली आहे. खूप चांगल्या प्रकारचं नियोजन गेलेलं होतं आणि सामने ही खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडले गेलेले आहेत. म्हणून मी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करते आणि मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद वहिनी. नक्की आपलं देखील मनपूर्वक आभार. विनंती असेल सन्मान्य अतिथी हनुमंतरावजी पिसाळ साहेब मुकादम आपण देखील मंचकावर यायचं आहे. चंद्रकांत मुळीक साहेब आपण देखील मंचकावर यायचं आहे. तदनंतर आपण पाहायला गेलं नक्कीच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगली भरदार कामगिरी केली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केला आहे ते नक्कीच संदीप नारनवर साहेब आपण यायचं आहे. संदीपजी नारनवर साहेब, सतीश कुंडेले साहेब, अमोलजी विरकर तिन्ही मान्यवर विनंती असेल आपण मंचावर समोर यायचं आहे. ज्यांनी आम्हाला हे शूज पुरस्कृत केले गेले असे आमचे मान्यवर संदीप नारनवर साहेब माजी सैनिक आणि आता पोलीसमध्ये भरती झाले असे संदीप नारनवर साहेब, सतीशजी कुंडेला साहेब मॅनेजर विजलमचे आणि अमोलजी विरकर साहेब या तिघांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करतोय. नक्कीच त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने सुरेख कामगिरी केली क्षेत्ररक्षणात जेव्हा आपला संघ निवडून आला जिंकून आणला तोच परेश संघाचा नितेश
नितेश ठरतो या संपूर्ण मालिकेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याला शूज आणि ट्रॉफी देऊन चषक देऊन गौरवण्यात येतो. विनंती असेल नितेशला आपण मंचावर यायचं आपण पाहतोय. अतिथीगण सन्मान्य श्री सतीश कुंडेले सर असतील, तदनंतर संदीपजी नारनवर असतील, अमोलजी विरकर असतील, या ठिकाणच्या हस्ते हे पारितोषिक नितेशला मात्र दिलं गेलं आहे. विनंती असेल नितेशला आपण मंचावर यायचं आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळलं. तोच परशिरो संघाचा नितेश. धन्यवाद. तदनंतर विनंती असेल हेमंतजी मोठे साहेब एम फार्मसी, अरविंदजी खोडलकर साहेब आणि गोपाळजी कदम साहेब ठिकाणा विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. यानंतरचा पारितोषिक देतोय आपण उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषकात ज्याने खूप चांगली कामगिरी केली. आपल्या गोलंदाजा जीवावर आपला संघ अंतिम फेरीपर्यंत नक्की पोहोचवला असा परेशिलव संघाचा गोलंदाज ज्याला पुरस्कृत केलं गेलंय ट्रॅक आणि टी शर्ट, त्याचं नाव असेल गो गो गोविंदा. या गोविंदा आपण सुद्धा यायचंय आपल्या अचूक टप्प्यावर मारा करून नक्कीच खूप चांगली सुरेख गोलंदाजी केली गोविंदाने. याला देखील मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. आयोजकाच्या वतीने ट्रॅक टी शर्ट आणि चषक त्याला दिलं जात आहे. सातपुते साहेब आपण देखील समोर यायचे. तदनंतर नवनाथजी शिरकुळे साहेब आपण देखील मंचाच्या मधोमध्ये यायचं बरोबर. विनंती असेल मान्यवर मंचाच्या मधोमध्ये यायचं आपण. सातपुते साहेब, नवनाथजी शिरकुळे साहेब, डॉक्टर सुनील नारनवर विनंती असेल आपण मंचाच्या मधोमध्ये यायचं आहे. इथून पुढे पारितोषिक आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मंचाच्या समोर यायचं फक्त आपण मोठं. PSI गजानन टाकळे साहेब आपण देखील यायचं मंचाच्या समोर. धन्यवाद. आता आपण पाहायला गेलं तर उत्कृष्ट फलंदाज त्याने सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी. अप्रतिम खेळ ज्याने आपल्या बॅटिंग मार्फत केला, फलंदाजीमध्ये केला. गोलंदाज चक्क धुवा पडला असा रॉयल कळंबोली संघाचा उत्कृष्ट फलंदाज अक्षय सरोदे आपण सुद्धा मंचावर यायचंय. आपल्याला देखील आयोजकांच्या वतीने बॅट आणि चषक देण्यात येते. धन्यवाद. नक्कीच श्री खंडराया हलकी ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. सिरीज थांबव 2 मिनिटं. उपविजेता द्यायचा आहे पहिल्यांदा आपल्याला पाहायला विनंती असेल. विनंती असेल वैभव विरकर साहेबांना आपण समोर यायचं आहे. वैभवजी विरकर साहेब व्यासपीठाच्या मध्यभागी नक्कीच मोनिका वहिनी आपण देखील समोर यायचं. NP खर्जे सर, प्रकाशजी मानवर साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण मध्यभागी यायचं आहे.
आपण पाहायला मिळत आहे. पुण्यश्लोक राजमाता PSI बिपिन साहेब आपण देखील यायचं आहे. व्यासपीठाच्या मध्यभागी आपण पाहायला गेलं हे आम्हाला पारितोषिक पुरस्कृत केलं गेलं आहे. संदेश कोटावळे साहेब आणि अनिल राजुरे साहेब यांच्या शुभ हस्ते हे आम्हाला बक्षीस देण्यात येत आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो संघ द्वितीय क्रमांक रनरअप संघ ठरला तर नक्कीच सर्वांनी उभं राहायचं. आपण सर्वांनी सेलिब्रेट होतो. व्यासपीठावर सर्व मान्यवरांनी सर्वांनी उभं राहायचं आणि आपण सहकार्य करायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय खूप चांगला सिरेमिनी आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती करेल प्रथम संघमालक संघनायक नंतर आकला शिरेदार पारशिलेवन संघ दमदार दुवादार खेळी शनिवारी त्यांनी खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केला. गणेशजी खानावकर आणि टीम आपण यायचं मंचावर आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 11,111 रुपयाने भव्य दिव्य मान चषक आपल्याला पाहायला मिळतोय. बोला गणपती बाप्पा मोर्या मोर्या. जय मल्हार जय मल्हार. हलकी वादक थांबायचं आपण. हलकी वादक थांबायचं आपण. खूप चांगली मेहनत खूप चांगला परिश्रम गेले 2 दिवस परशिलेवन संघाने केला. आज रॉयल संघाने केला. पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये मुख्य पारितोषिक आपल्याला पाहायला गेलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली गेली. ते बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली गेली. तर नक्कीच नवनाथ शिरकुळे साहेब आणि वैभवजी विरकर साहेब यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला पुरस्कृत केली गेली. तदनंतर नक्कीच हिलवेल रिकव्हरी सेंटर बॉडी मसाज सेंटर मित्रांनो. हिलवेल आपल्याच एका खेळाडूचं सेंटर दिनेश जाधव त्यांचं नाव आहे. अशी त्यांची ऑफर या लिफाफ्यामध्ये जो मॅन ऑफ द सिरीज होईल त्याला तिथे मसाज फ्री असणार आहे. 1000 रुपयाची मसाज तुम्हाला या लिफाफ्यामध्ये जे बंद आहे त्यामध्ये तुम्हाला ती मसाज फ्री असणार आहे. त्यासाठी एक कुपन तुम्हाला गरजेचं आहे. आणि इथे खेळणाऱ्या टोटल 22 संघांना दिनेश मार्फत ऑफर असेल. हिलवेल रिकव्हरी सेंटरची ऑफर असेल की 20% ऑफ तुम्हाला दिलं जाईल मसाज सेंटरसाठी. पण ही जी बायसिकल पाहताय ही बायसिकल सर्वांचं लक्ष मात्र वेधून पाहायला भेटते. कारण काल जर विचार केला सुवासकरे भन्नाट फॉर्ममध्ये होता, त्या संघ बाहेर पडला, त्याचा विषय संपला. आज मात्र रॉयल संघाने चांगली कामगिरी केली. परशुराम संघाने काल देखील खूप चांगली कामगिरी केली. या टोटल 22 खेळाडूंमध्ये कोण असेल या सायकलवर स्वार, कोण असेल या सायकलवर स्वार? पुण्यश्लोक
राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक दिनेश यांच्या शुभाष्ट हे कुपन देखील त्या खेळाडूला दिलं जाईल। नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने ऑलराऊंडर कामगिरी केली, सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, सामन्याचा सामनावीर आणि खूप चांगली कामगिरी केली प्रभात आंबोरे, कळंबोली रॉयल संघाचा खूप चांगली कामगिरी केली। एक बाईक नंतर एक बायसिकल मिळवली। खूप खूप साऱ्या शुभेच्छा प्रभात आंबोरे। धन्यवाद हलकी मास्टर, धन्यवाद हलकी वादक। नक्कीच प्रभात आमच्याशी जोडले जातील, कारण खूप चांगलं बक्षीस, खूप चांगला खेळ प्रभात देखील पाहायला मिळाला। प्रभात यायचं आपण इकडे। प्रथमतः प्रभात तुला पहिल्यांदा बाईक भेटली, आता बायसिकल भेटली, तुझं मनापासून आयोजकांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी असतील। प्रभात यायचं आपण 2 मिनिटं। नक्कीच आज बायसिकल भेटली, आपण पाहिलं मागे बाईक भेटली, आता बायसिकल भेटली। चांगला खेळ तुझ्या माध्यमातून पाहायला मिळतोय। रॉयल कळंबोली संघासाठी जीवाचं प्राण करून तू खेळलास, PPL सुद्धा खेळलास। आज खूप चांगला खेळ बऱ्याच दिवसाने सर्व तुझ्या खेळाडूंना पाहायला भेटला। नक्कीच हा बायसिकल तू कुणाला डेडिकेट करतो? पहिले तर फॅमिलीला करेल, त्यानंतर माझ्या पूर्ण टीमला करेल। धन्यवाद प्रभात, खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील खेळासाठी देखील आयोजकांमार्फत। आता मात्र विजयी चॅम्पियन संघ या संपूर्ण स्पर्धेमधील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चषक 2024 या स्पर्धेमधील रॉयल संघ ठरलाय संपूर्ण चॅम्पियन संघ। विनंती असेल संघाचा संघनायक आणि नंतर संघाने सर्व खेळाडू आपण एका लाईनने त्याचं आपण पाहायला गेलं तर मंचावर उपस्थित संघाचे संघनायक विजय शेठ खैरावकर देखील आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच मी विनंती करतो रॉयल संघाचे सर्व आदरणीय विजय शेठ खैरावकर साहेब आपण देखील यायचं आहे। आपलं देखील मौलाचं मार्गदर्शन विनंती असेल हलकीवर 2 मिनिटं। आपण पाहायला गेलं तर आज नक्कीच रॉयल कळंबोली संघ विजयी झालाय आणि विजय संघाचे संघ मालक विजय शेठ खैरावकर कळंबोली क्रिकेटचे अध्यक्ष यांना देखील विनंती असेल आपलं देखील